वडलेला अभंग वैराग्याचे महामेरू वैराग्याचे महामेरू ज्ञानियांचे कल्पतरू साधकांचे जगद्गुरु शार्प करा इह लोकातील तारू चैतन्याची चितकडा वैराग्याचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे जगविख्यात साधू भागवत धर्माच्या विशाल वटवृक्षाला लागलेलं एक गोंडस फळ इंद्रायणी नदीच्या तीरावर सुटलेलं भक्तीचं महानतम वादळ साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची गुरु नवे नवे या जगाचे जगद्गुरु सद्गुरु देवकर श्री संत श्रेष्ठ तुकोबाराया महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा उपदेशपर प्रकरणातील गोड भंग तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या सेवे करता निवडलेला आहे अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंग व चराचरामध्ये अदृश्य रूपाने वास करणारी जगत चालक भगवान परमात्माची चैतन्यमय असणारी श्री गुरुदेवाची अदृश्य शक्ती विश्वमाऊली श्री संत श्रेष्ठ ज्ञानवराया वेदांना लोक भाषेत आणणारे अधिकृत अधिकारी जगद्गुरु जगदवंदनीय देव श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सिनेमा तमाशातील गचाळ गाणी बंद करून भजना कीर्तनाच्या माध्यमातून माणसातली मानवता जागृत करणारे संत शिरोमणी नामदेव महाराज तू हलक्या जातीचा मी भारी जातीचा तू झोपडपट्टीत राहणारा मी अपार्टमेंट मध्ये राहणारा तू गावातल्या नाल्या साफ करणारा मी मंदिरात फुलं वाहणारा तुम्ही लहान आम्ही मोठे तुम्ही अज्ञानी आम्ही ज्ञानी या ज्ञानपणाला सुरुंग लावणारे पैठणकर श्री संत श्रेष्ठ एकनाथ महाराज विदर्भ केसरी वैराग्यमूर्ती संत शिरोमणी गाडगे महाराज मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज समर्थ सद्गुरु गुलाबराव महाराज आदी करून ज्यांचा जन्म या भूमीमध्ये झाला ही भूमी पावन पवित्र झाली या मातीचा कण कण खऱ्या अर्थानं या मातीचा प्रत्येक कण इच्छा धुळीचा एक एक कण इच्छा श्वासाश्वासामध्ये जे वास करतात श्री संत समर्थ सद्गुरु दत्तगिरी महाराजांच्या या संजीवन समाधीच्या महापर्वातलं माझी आजची कीर्तन सेवा 4थ्या दिवसाची सेवा आहे तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या सेवेचा दर्शनाचा योग आला धन्य मी मानेन आपुले संचित जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रमाणाप्रमाणे मी माझ्या संचिताला धन्यता देतो की जन्मोजन्मी काहीतरी चांगले कर्म केले असेल त्याचा काहीतरी ठेवा शिल्लक असेल म्हणूनच तुमच्यासारख्या सज्जन मायबापांचा मला दर्शनाचा योग आला फार सुंदर तुमचं गाव गावाबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे तुम्हा लोकांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे गावाबद्दल बोलत नाही त्याच्यामुळे त्याच्या मागे कारण आहे गावाबद्दल का बोलत नाही गावाबद्दल बोलायचा शब्दच तुम्ही ठेवला नाही कारण तेवढं गाव तुमचं सुंदर आहे मुद्द्याकडे लक्ष द्या आज कीर्तन प्रवचन श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ याच्यात आपल्या विदर्भात तरी बाकी प्रांतांच्या तुलनेमध्ये आपल्या विदर्भामध्ये या कार्यक्रमांमध्ये लोकांचा येणारा जो ओघ आहे तो हळूहळू घसरत चाललाय तो हळूहळू कमी होत चाललाय लोकांना काही घेणं देणं नाही आहे सप्ताह गावात आहे कोणते महाराज आहे किती वाजता आज भागवत सुटते काला किती वाजता काला कधी आहे आज संध्याकाळी कोणाचं कीर्तन आहे लोकांना काही घेणं देणं नाही आहे काही गावात आम्ही कीर्तनाला जातो मंडपाच्या बाहेरच गाडी असते उभी तर म्हणतात सप्ताह आहे गावात आम्ही विचारतो लोकांना महाराज सप्ताह इथंच आहे काय पुढे जावं लागते म्हणजे सप्ताह आमच्या गावात काय बोलता महाराज कुठच्या वाजता तुम्ही आम्ही तिकून आलो लांबून सप्ताह आहे का म्हटलं गावात आवाज तिकडे काही आहे का आलता काय ऐकून सप्त्याचं तर माहित नाही पण आवाज ये महाराज आवाज ये ना आवाज कुठून ये हे सांगता येत नाही महाराज तुम्ही मला विचारू नका म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा आहे गावात सप्ताह आहे कोणते महाराज आहे काला कधी आहे कधी पैकी लोक आपल्याला विचारते ना या गावातले असून खरंच गावातले मला भेटले मग आणि काय म्हणे खरंच गावात भले गाड्या चालल्या म्हणे इकडे होय कुठचे ते इच्छेत खरंच गावातलेच होय पण ते काही घेणं नाही पण तुम्ही फार सज्जन जे मंडपामध्ये आले जे कीर्तनामध्ये आले या मंडपामध्ये जो येतो त्याच्या जीवनाचा उद्धार व्हायला वेळ लागत नाही नवे नव्हे या मंडपाच्या आतमध्ये तोच येतो ज्याला महंत श्री संत दत्तगिरी महाराज ज्याला जवळ करतात तो ज्या मंडपाच्या आत येतो अन्यथा दुरून पाहणारे लय आहे विठ्ठल बाहेरचे म्हणतात महाराज सोडले का आपल्या तुमचा वाटा नाही तुम्हाला अधिकारी मी चॅनल देतो
येणं होत असेल तर या, नसेल येत तर थांबा बाबाजी. काही तुमचा काही विचाराचा विषय नाही. मला तुमच्या चरणावर माथा नमन करतो. वेळातला वेळ काढून तुम्ही धावती भेट दिली त्याबद्दल धन्यवाद. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देवकर श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. उपदेशपर प्रकरणात आहे. अभंग असा आहे, इतका गोड आहे या अभंगामध्ये. या अभंगाचा एक एक शब्द संसारामध्ये जन्माला आलेल्या, म्हणजे तुम्हा आम्हाला प्रत्येकाला या अभंगातून काहीतरी घेण्याजोगत आहे. ऐका, संत फुकटच अभंग लिहत नसतात किंवा संत लिहायचं म्हणून, कविता करायची म्हणून तुमच्यासाठी काही त्यांना मनात काही आलं लिहून टाकलं अशातला भाग नाही आहे. संत येतात कशाकरिता? येथे उपकारासाठी आले घराच्या वैकुंठी. संत आले कशाकरिता? तुमच्या आमच्यावर उपकार करण्याकरिता. आणि वेळोवेळी संतांचा कुठलाही पुरावा उचलून पहा. माऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरीतील ओवी उचलून पहा. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथेतील अभंग उचलून पहा. ऐका, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता डोळ्यासमोर आणून पहा. प्रत्येक शब्द, प्रत्येक भाव, प्रत्येक श्लोक, प्रत्येक चरण तुम्हा आम्हाला उपदेश करण्याकरिता साधू संतांनी खर्ची घातलं. त्यांचा जन्मच झाला कशाकरिता होता? अवतार साधू संतांचा अवतार आहे. महाराज सेवेकरता निवडलेला अभंग सांगत होतो. उपदेशपर प्रकरणात आहे. अभंग इतका गोड आहे, तुम्हा आम्हाला प्रत्येकाला उपदेश केला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी. महाराज म्हणतात, आलिया संसारा किंवा आल्यांनो संसारा, उठा वेग करा शरण जा उदारा. महाराज पहिल्या चरणात सांगतात आहे, जन्म झालाय, संसारामध्ये आलाय. संसार कशाला म्हणतात? जन्म आणि मृत्यू ज्यामध्ये खरा भासतो त्याला संसार म्हणतात. तुम्ही आम्ही त्या संसारामध्ये जन्म झाला. तुमचा आमचा संसार कसा आहे? तुम्ही आम्ही कुठल्या संसारामध्ये जन्माला आलो आहे? बाल्याची माय बालीन 10 बाय 10ची खोली, त्याला आपला संसार. ऐका, संसार कशाला म्हणतात? महाराज संसाराची व्याख्या नेहमी साधू संतांनी केली. संसार दुःखमूळ, उकडे इंगळ, रात्रंदिवस तळमळ. आणि त्या तळमळीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला. ऐका दादा, तुमचा आमचा जन्म त्या तळमळीमध्ये झाला, त्या संसारामध्ये झाला. आणि त्या संसारामध्ये झालेल्या जीवाला जगद्गुरु तुकोबाराया उपदेश करतात. आहे दादा, ऐका, आल्यांनो संसारा, संसारामध्ये आलेल्या प्रत्येकाला उपदेश केला पहिल्या चरणात. आल्यांनो संसारा, उठा वेग करा शरण जा उदारा. पांडुरंग बाबा, बाकीचे काम कमी कर रे, पण जेणे हा जीव दिला दान तयाचे करिणमी चिंतन. ज्यानं हा जीव मला दान दिला, देवे दिला देह भजन. ऐका, प्रथमतः 3 खाणी जगाच्या मालकानं निर्माण केल्या. अंडज, श्वेदज, उदबीज. ऐका, या 3ही खाणीमध्ये देवाला समाधान प्राप्त झालं नाही, सुख प्राप्त झालं नाही. मग नंतर स्वयंप्रकाशानं स्वतःची ज्ञानशक्ती खर्च करून जगाच्या मालकानं ही खाण निर्माण केली. हिचं नाव आहे जारद. आणि या जारद नावाच्या खाणीमध्ये सगळे जीव आडवे जन्माला घातले. कुत्रा आडवा, हत्ती, डुक्कर, गध, काय गाढव म्हणून आपले गाढवही येते. आपलीकडे साधारण भाषा गधच चालते ना. हत्ती, गधराव, रानभोके, जो 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 प्राणी उचला पहा तुम्ही. उचला म्हणजे पहा, आडवाच आहे. हे प्राणी आडवे निर्माण केले. येले फक्त तेवढंच आहे, पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगिती. संतांचाच पुरावा आहे. तेले पापाचं घेणदेण नाही, तेले पुण्याचं घेणदेण नाही आहे. चरून आले का चालू आहे आपलं बसला, काही घेणदेण नाही आहे.
पशु काय पाप पुण्य जाणे त्याला काहीच घेणं नाही, पण त्यांनी देवांनी त्यांची रचना तेवढीच केली, त्याला बुद्धी त्याच्या पुरती दिली. पण नंतर देवानं स्वतः हा जीव जन्माला घातला, हा याची रचना केली. कोणाची? जयाली भाऊ पात्रे महाराज. कोणाची केली रचना? या देहाची. औढ हात का मानव देह, अल्लाह ने तुझे दिया, भगवान ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना. ऐका, देवानं हा देह दिलाय. 3.5 हाताचा उत्कृष्ट नरदेह आहे. जन्मापासून तर मरणापर्यंतचा उत्कृष्ट असा काळ तुम्हा आम्हाला भाऊ भगवंतानं दिलाय. आता या काळामध्ये तुम्हा आम्हाला काय करायचंय हे सांगण्याकरता संत आले. मी बोललो होतो, सगळे जीव आळवी निर्माण केले, पण जगाच्या मालकानं स्वतःची शक्ती खर्च करून तुम्हा आम्हाला उभं निर्माण केलंय. कशाकरिता? उभं निर्माण करून तुम्हा आम्हाला बुद्धी दिली. बाकीच्या प्राणीले बुद्धी नाही. कुत्र कुत्र म्हणून जन्माला येते, कुत्र म्हणून मरते. हत्ती हत्ती म्हणून जन्माला येते, हत्ती म्हणून मरते. डुक्कर डुक्कर म्हणून जन्माला येते, डुक्कर म्हणून मरते. फक्त माणूसच असा आहे, हा जन्माला येताना माणूस म्हणून येते, मरताना कोणाच्या माहितीनं जाऊन मरण सांगता येत? प्रास्ताविक भूमिका मांडतो आजच्या कीर्तनाची. कीर्तन सुरू करतो.